बारामतीमधून फोन आल्यानंतर विरोधकांनी आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकलाय असा आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलाय। शरद पवार मागून सल्ले देतात ही टीका भुजबळांनी केली। दरम्यान महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत असंही भुजबळांनी म्हटलं। तर यावेळेस भुजबळांनी थेट शरद पवार यांच्यावरती आरोप केले असल्याचं आपण बघू शकतोय। महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू असल्याचं यावेळेस भुजबळांनी सांगितलंय। आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक 4 दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली। एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळावर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। तर सर्वपक्षीय बैठकी संदर्भात शरद पवार यांनी फोन केल्याचा पुरावा आहे का हा सवाल सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना केलेला आहे। तर सीडीआर काढून बघा कुणी कुणास फोन केला असा सल्ला सुळेंनी भुजबळांना दिलाय। याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला। काय फार अवघड नाही का? आरक्षणावर हे आता बोलताय। मी 10 वर्ष कुठे पार्लमेंट कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल? संसदेत। जेव्हा त्यांनी आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती। माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत यावा आणि मीटिंग करावी।